Hi friends, how are you? Myself Mr. Naneshwar Hardas. Okay, now we will discuss about the next point from the chapter photosynthesis in the higher plants. Okay, now today in this lecture we will discuss about the light reaction, or we will discuss about the starting of the light reaction. Okay, now we know that the light radiations falls onto the green portion of the plant, that is called as a leaf. Okay, now we know that leaf consists of chloroplast, and within that chloroplast the photosynthetic pigment chlorophyll is present. Okay, now that chlorophyll pigment absorb the light radiations. Chlorophyll pigment absorb that light radiation and become energy rich. Becomes energy rich. Why? Because the ground state electron, because of the higher energy, get migrated to the excited state. It means that photo excitation of the electron takes place. Now listen, observe. Suppose this is a chlorophyll molecule, chlorophyll A. Okay, this is inner shell. Okay, this is a valence shell. Okay, now what happened? Electron is moving in this valence shell, but because of absorption of light energy, it get migrated to the excited state. It get migrated to the excited state. Okay, now as soon as it will again absorb the energy, this electron is get removed from this chlorophyll A molecule. This electron is removed. हा जो काही इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे तो इलेक्ट्रॉन एनर्जी अब्सॉर्ब करून एनर्जी रिच होऊन ग्राउंड स्टेट टू एक्साइटेड स्टेटला गेला, आणि नंतर तो इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाला. रिमूव्ह झाल्याच्या नंतर हा जो काही क्लोरोफिल मॉलिक्यूल होता, त्या क्लोरोफिल मॉलिक्यूलचा काय झाला, त्याचा आपण म्हणू आयन तयार झाला. काय झाला, त्याचा आयन तयार झाला, आणि हा इलेक्ट्रॉन काय झाला, रिलीज झाला. इलेक्ट्रॉन रिलीज झाला. ही जी काही प्रोसेस आहे, या प्रोसेसला आपण म्हणू फोटो एक्साइटेशन. काय म्हणू, फोटो एक्साइटेशन. कशामुळे? कारण जे काही लाईट रेडिएशन, लाईटला आपण फोटॉन्स म्हणतो, बरोबर. तर जे काही फोटॉन्स आहेत ते फोटॉन क्लोरोफिल ए मॉलिक्यूलने ॲब्झॉर्ब केले आणि त्याचं एक्साइटेशन झालं. एक्साइटेशन म्हणजे काय की ग्राउंड स्टेटचा इलेक्ट्रॉन एक्साइटेड स्टेटला गेला, म्हणजे त्याच्या पुढच्या ऑर्बिटमध्ये गेल्यानंतर तो त्याच्यातनं रिमूव्ह झाला, आणि मग तो जो काही क्लोरोफिल असेल तो एक्साइटेड स्टेटच्या नंतर त्याचा आयन बनला. कशामुळं? कारण इलेक्ट्रॉन त्याच्यातनं निघून गेला. तर निघून गेल्यानंतर ऑटोमॅटिक त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येणार. ओके, अशा पद्धतीने क्लोरोफिल एचं काय झालं, फोटो एक्साइटेशन झालं, बरोबर. मग आता हा बेसिक फिनॉमिनॉन आहे लाईट रिएक्शनचा. काय आहे बेसिक फिनॉमिनॉन? लाईट रिएक्शनचा. मग लाईट रिएक्शन इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ फोटोकेमिकल फेज. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ photochemical phase. Why it is called as a photochemical phase? Because photons are absorbed and chemical changes are going to be takes place into the chlorophyll A molecule. म्हणजे जे काही फोटॉन्स आहेत ते ॲब्झॉर्ब केलेले आहेत, ते फोटॉन एनर्जी रिच आहेत, लाईट रेडिएशन्स ॲब्झॉर्ब केले आणि केमिकल चेंजेस त्यांच्यामध्ये झाले, म्हणून आपण त्याला म्हणू फोटोकेमिकल फेज. मग काय काय होतं यामध्ये? फोटोकेमिकल फेज किंवा लाईट रिएक्शन मध्ये सगळ्यात पहिलं होतं लाईटचं ॲब्झॉर्प्शन. आपण आत्ताच पाहिलं इथं की जी काही लाईट रेडिएशन्स आहेत, दॅट लाईट रेडिएशन्स आर ॲब्झॉर्ब बाय द क्लोरोफिल ए मॉलिक्यूल, बरोबर. जसे ॲब्झॉर्ब करतील ते तसं ते एनर्जी रिच होतील. काय होतील? तसे ते एनर्जी रिच होणार, आणि एनर्जी रिच होऊन त्या साईटला जे काही वॉटर अवेलेबल आहे
त्या वॉटर मॉलिक्यूलचं स्प्लिटिंग करणार. काय करणार? वॉटर मॉलिक्यूलचं स्प्लिटिंग करणार. जसं आपण म्हणू H2O, तर या H2चं Oचं H2 हायड्रोजन प्लस ऑक्सिजन रिलीज होणार आणि प्लस काय होणार? 2 इलेक्ट्रॉन्स रिलीज होणार. बरोबर. वॉटरचं स्प्लिटिंग झालं, हायड्रोजन आयन्स, ऑक्सिजन रिलीज झाला आणि 2 इलेक्ट्रॉन रिलीज झाले. या प्रोसेसला आपण म्हणतो स्प्लिटिंग ऑफ वॉटर. काय म्हणतो आपण त्याला? वॉटर स्प्लिटिंग. म्हणजे ही नेक्स्ट फेज आहे. त्यानंतरच आपण आत्ताच पाहिले की ऑक्सिजन रिलीज व्हायला लागलेला आहे, कारण हायड्रोजनचे पॉझिटिव्ह आयन्स तयार झाले, त्याच्यातनं इलेक्ट्रॉन निघले परत आणि नंतर ऑक्सिजन रिलीज झाला. आता हा जो काही इलेक्ट्रॉन रिलीज झालेले होते, दॅट इलेक्ट्रॉन विल पार्टिसिपेट इनटू द फोटो सिस्टीम्स, जे की पुढे लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्सचा पार्ट आहे. पुढे फोटोसिंथेसिस मध्ये पार्टिसिपेट करून ते मूव्ह होणार आणि ते पूर्ण इलेक्ट्रॉन फोटो सिस्टीम 1 फोटो सिस्टीम 2 मध्ये मूव्ह होऊन पुढे काय तयार करणार? हाय एनर्जी इंटरमिडिएट्स, म्हणजे ज्याच्याकडे एनर्जी असणार आहे असे 2 ATP आणि NADPH2. मग हे जे दोघं जण आहेत हे दोन्हीही लाईट रिएक्शनचे प्रोडक्ट्स आहेत. या दोघांना काय म्हणू आपण? प्रोडक्ट्स ऑफ लाईट रिएक्शन. प्रोडक्ट्स ऑफ लाईट रिएक्शन. हे चारही ज्या काही फिनॉमिनान्स आहेत ह्या लाईट रिएक्शन्स मध्ये होतात. ऍब्झॉर्प्शन ऑफ लाईट बाय द क्लोरोफिल A molecule, it get excited, it means photo excitation, electron will get released, that released electron will take part into the photosystem. Okay, splitting of water, electron release, proton release. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत लाईट ऍब्झॉर्ब केल्यानंतर आणि ऑक्सिजन पण रिलीज होणार. म्हणजे वॉटरचं ऍब्झॉर्ब केल्यामुळे वॉटरचं फोटोलायसिस व्हायला लागले. त्यामुळे प्रोटॉन म्हणजे प्रोटॉन H+ आयन्स, त्याच्यानंतर आपलं ऑक्सिजन आणि इलेक्ट्रॉन्स असे तिन्ही वेगवेगळे डिवाइड झाले, म्हणजे वॉटरचं फोटोलायसिस झालं. म्हणजे इलेक्ट्रॉन जे काय आहेत दॅट विल पार्टिसिपेट इन टू द फोटो सिस्टीम. ओके. आता फोटो सिस्टीम काय आहे? मग काय झालेलं आहे की नंबर ऑफ क्लोरोफिल मॉलिक्युल्स गॅदर झालेले आहेत. हंड्रेड्स ऑफ क्लोरोफिल मॉलिक्यूल किंवा त्याला आपण म्हणू फोटोसिंथेटिक पिगमेंट, विच आर प्रोटीन बाउंड. असे प्रोटीन बाउंड नंबर ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट एकत्र आहेत. बरोबर. तर हे सगळे पिगमेंट मिळून काय करतात? एनर्जी ऍब्झॉर्ब करतात फोटॉनच्या फॉर्म मधली. बरोबर. पण पुढे समोर पाठवत असताना समोर जी काही एनर्जी इन द फॉर्म ऑफ त्यांनी इलेक्ट्रॉन ऍब्झॉर्ब केली, तर समोर इलेक्ट्रॉनला पाठवत असताना सगळे जे सर्व ज्या काय आहेत ते सर्व क्लोरोफिल A मॉलिक्यूल पाठवत नाही. तर ते काय करतात की सगळे एनर्जी ऍब्झॉर्ब करतात, पण टोटल एनर्जी कोणातरी एका क्लोरोफिल A मॉलिक्यूल कडे देतात. कोणातरी एका क्लोरोफिल A मॉलिक्यूल कडे देतात आणि तो एकच क्लोरोफिल A मॉलिक्यूल मग सगळ्यांची जी काही एनर्जी घेतो. बघा, या मॉलिक्यूलने एनर्जी याच्याकडे दिली, ट्रान्सफर. तर हा एक नेटवर्क बनला, त्याला आपण म्हणतो अँटिना. बरोबर. तर ही सगळ्यांनी ऍब्झॉर्ब केलेली एनर्जी एका ठिकाणी आली, त्या एका ठिकाणी आलेल्या ठिकाणाला आपण म्हणतो रिएक्शन सेंटर. काय म्हणतो त्याला आपण? रिएक्शन सेंटर. ओके. नाउ at this reaction center total energy is gathered and that energy in the form of electron is get released. It means that electron is released and that released electron is accepted by the primary acceptor of the photosystems. बरोबर. हा जो काही इलेक्ट्रॉन आहे तो प्रायमरी ऍक्सेप्टरने ऍक्सेप्ट करतो, त्याच्यानंतर मग तो पुढे फोटोसिस्टम 1 फोटोसिस्टम 2 पार्टिसिपेट करतो. बरोबर. तर हा जो काही एवढा पोर्शन आहे क्लोरोफिल A मॉलिक्यूलने बनवलेला, या पोर्शनला आपण म्हणतो लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स. काय म्हणतो? लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स. तर लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स मध्ये काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं प्रोटीन बाउंड फोटोसिंथेटिक पिगमेंटचा ग्रुप आहे. ओके. सगळे मॉलिक्यूल एनर्जी ऍब्झॉर्ब करणारे जेवढे भी त्यामध्ये हंड्रेड्स ऑफ मॉलिक्यूल असतील, ऑल द क्लोरोफिल मॉलिक्यूल विल ऍब्झॉर्ब द लाईट एनर्जी, बट ऑल मॉलिक्यूल डज नॉट गेट फोटो एक्साइटेड. ऑल दीज मॉलिक्यूल मायग्रेट एनर्जी टुवर्ड पर्टिक्युलर अ सिंगल ॲटम, म्हणजे कुठल्या तरी एका क्लोरोफिल A मॉलिक्यूल कडे देणार. बरोबर.
बाकी सगळे लाईट हार्वेस्टिंग सिस्टीमचा पार्ट झाला आणि हा एक्साइट होणार रिॲक्शन सेंटर. बरोबर. मग हा एक्साइट होणार, एनर्जी रीच होणार आणि एक्साइट करून इलेक्ट्रॉन इमिट करणार आणि तो इलेक्ट्रॉन कोणाकडे जाणार? प्रायमरी ऍक्सेप्टरकडे. तर हा जो काही ग्रुप आहे, दिस ग्रुप इज कॉल्ड एज अ लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स. आता हा लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स जो काय आहे तो पुढं कशामध्ये पार्टिसिपेट करणार आहे की इथं काय होणार, वेगवेगळे लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स जे काही बनलेले आहेत तर हे पुढे इलेक्ट्रॉन फोटो सिस्टीम्स मध्ये देणार. बरोबर. मग फोटो सिस्टीम दोन टाईपचे आहेत, फोटो सिस्टीम 1 आणि फोटो सिस्टीम 2. आता फोटो सिस्टीम 1 आणि फोटो सिस्टीम 2 असे दोन नावं कधी कशामुळे दिले? त्याच्या डिस्कवरीच्या हिशोबाने. जो अगोदर डिस्कवर झाला त्याला नाव दिलं फोटो सिस्टीम 1 आणि जो नंतर डिस्कवर झाला त्याला नाव दिलं फोटो सिस्टीम 2. ओके. हे फक्त त्याच्या डिस्कवरीच्या याला नाव दिलेलं आहे, त्याच्या फंक्शनच्या हिशोबाने नाही. कारण फंक्शनिंग जर पाहायला गेलं तर अगोदर इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट होतो फोटो सिस्टीम 2 कडे आणि तो नंतर जातो फोटो सिस्टीम 1 कडे. बरोबर. मग आता फोटो सिस्टीम 1 इज ऑल्सो कॉल्ड एज अ PS1. ओके. आता ही जी काही PS1 आहे ही फोटो सिस्टीम 1 मधले जे काही पिगमेंट्स म्हणून आपण पिगमेंट्स कुठले? क्लोरोफिल ए हे रेड रेडिएशन ऍब्सॉर्ब करतात आणि त्याची वेव्हलेंथ आहे 700 नॅनोमीटर. किती वेव्हलेंथ आहे? 700 नॅनोमीटर. मग 700 नॅनोमीटरच्या वेव्हलेंथचे, ज्या वेव्हलेंथचा कलर हा रेड आहे ते रेडिएशन ऍब्सॉर्ब करतात, म्हणून या फोटो सिस्टीम 1 ला अजून P700 सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? P700. तसंच सेम बघा फोटो सिस्टीम 2. फोटो सिस्टीम 2 मध्ये काय होतं की याला अजूनही आपण PS2 म्हणतो. आता या PS2 मध्ये पण जे काही पिगमेंट्स असणार, क्लोरोफिल ए हा सुद्धा रेड लाईटच ऍब्सॉर्ब करतो आणि त्याची जी काही वेव्हलेंथ आहे ऍब्सॉर्प्शनची ती आहे 680 नॅनोमीटर. ती काय आहे? 680 नॅनोमीटर. मग 680 नॅनोमीटरचे रेडिएशन्स ऍब्सॉर्ब करत असल्यामुळं त्याला म्हणतात P680. काय म्हणतात? P680. आता इथे नीटला क्वेश्चन सेट होऊ शकतो की कोणत्या टाईपची फोटो सिस्टीम कोणती वेव्हलेंथचे रेडिएशन ऍब्सॉर्ब करते. मग जर फोटो सिस्टीम 1 असेल, दॅट फोटो सिस्टीम 1 absorbs the radiation of 700 nanometer and photosystem 2 absorbs the radiation of the 600 nanometer. मग या लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स मध्ये जर फोटोसिस्टीम 1 असेल तर सगळे जेवढे काही मॉलिक्युल्स असतील दॅट विल absorb the light of the 680 nanometer photosystem 2 आणि जर 1 असेल that will absorb the light radiation of the 700 nanometer. Both are red region, red radiations. Okay. Now all these molecules will absorb the radiation and pass this radiation toward particular single molecule of the chlorophyll, and that single chlorophyll molecule which receive all the radiation, that is called as the reaction center. That is called as a reaction center. And the passage of this energy or electron, this network is called as a antenna. Is called as a antenna. This is the basic idea about the light reaction. Listen once again. Light reaction is a photochemical reaction in which chlorophyll A molecule or chlorophyll molecule absorb the light radiation and get migrated to the excited state. Because of that, photolysis of water takes place, and that's why electrons are released. Protons, nothing but the H plus ions are released, and oxygen is released. Okay. Now that released that electron are taken by this again photosystem 1 and photosystem 2. Okay. That released electron will first of all taken by the photosystem 2. It is passed to the primary acceptor. Again it will take we will discuss it in next lecture. Okay, but listen, again it get migrated into the cytochrome system and next to the photosystem 1, again acceptor, and in this way again it is reduced, and in this way the ATP and NADPH2 molecules are formed. ATP and
NADPH2 molecule form. म्हणजे काय म्हणू आपण की these ATP and NADPH2 molecules are the product of the light reaction. इथं पण नीटला क्वेश्चन सेट होऊ शकतो की लाईट रिएक्शन जी काय आहे त्याचे प्रोडक्ट्स काय आहेत, एंड प्रोडक्ट काय आहे लाईट रिएक्शनचा, तर काय आहे ATP आणि NADPH2. आता इथं मग तुम्ही म्हणता की प्रोटॉनचं काय झालं, ऑक्सिजन एन्व्हायरमेंट मध्ये गेला, इलेक्ट्रॉन इथं युटिलाइज झाला, H प्लस आयनचं काय, H प्लस आयन या NADP जे काय आहे त्याच्या रिडक्शनसाठी लागला, त्यानं काय केलं हायड्रोजन घेतला आणि NADPH2 फॉर्म केला. अशा पद्धतीने वॉटरचा सगळा हिशोब लागला. ओके, इथे क्वेश्चन्स काय काय येऊ शकतात की वॉटरचं स्प्लिटिंग म्हणजे काय, आपण पुढे अजून काही लेक्चर्स मध्ये येणार आहे डिटेल मध्ये स्प्लिटिंग ऑफ वॉटर. ओके, पण कोण कशा पद्धतीने स्प्लिट व्हायला लागलं, रिलीज कोण होतं, ओके, किंवा इथं मोस्ट फेमस क्वेश्चन सेट होण्याचे चान्सेस आहेत फोटो सिस्टीम 1 ची वेवलेंथ आणि फोटो सिस्टीम 2 ची वेवलेंथ, बरोबर. त्याच्यानंतर रिएक्शन सेंटर लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स. ओके, अशा पद्धतीने हे झालं बेसिक आयडिया अबाउट द लाईट रिएक्शन. ओके, काळजीपूर्वक बघा, त्याच्यानंतर एकदा नाही कळलं दोनदा बघा, त्याच्यानंतर पुस्तकामध्ये 1-2 बुक्समध्ये वाचा, बरोबर, ते पॉईंट सगळे कव्हर करा. त्याच्यानंतर त्याच्यावरच्या 1-2 रेफरन्स बुकमधनं नंबर ऑफ क्वेश्चन्स बघा, अगोदर क्वेश्चनवरती जम्प करू नका. ओके, आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स बघितल्याच्या नंतर काय करायचं तुम्हाला, जर नाही कळलं तर मग मात्र संपर्क साधा, कम्युनिकेट करा आणि समोरचे नवनवीन व्हिडिओ येण्यासाठी काय करा, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.